आणि पुन्हा एकदा जाऊया, तर कृष्णा सोनारवडकर म्हणजे सहकारी आपल्या सोबत आहे। तर कृष्णा, आपण बघतोय की आज मेडिकल देखील केली जाईल, कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल आणि तू म्हणालास त्याप्रमाणे कुठच्या ग्राउंडवरती रिमांड मागतायत हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। मात्र या सगळ्यामध्ये वाझेनं जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्याचा आधार देखील नक्कीच घेतला जाईल, ते देखील खूप महत्त्वाचं आहे। नक्कीच वैभव, या सगळ्या प्रकरणामध्ये वाझेचं स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा कारागृहात जाऊन ज्यावेळी एनआयच्या आरोपी होता सचिन वाझे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यावेळी कोर्टाची विशेष परवानगी घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेची चौकशी केलेली होती आणि या चौकशीमध्ये सचिन वाझेनं जे काही स्टेटमेंट दिलेलं होतं त्याच्यामध्ये मान्य केलेलं होतं की काही बार मालकांकडून अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मी वसुली केली आणि त्यातली काही रक्कम ही 1 नंबरचे जे काही अधिकारी आहेत म्हणजेच परमबीर सिंग, जे गुन्हे शाखेच्या तपासामध्ये नंतर स्पष्ट झालं 1 नंबरचा अधिकारी किंवा 1 नंबर म्हणजेच परमबीर सिंग आहेत, या 1 नंबरच्या व्यतिरिक्त अनिल देशमुख यांना सुद्धा काही रक्कम सुपूर्द करण्यात आली, जी संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी स्वीकारली, असं सुद्धा त्यांना स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं होतं। आणि या स्टेटमेंटच्या आधारे नंतर ईडीने काही बार मालकांचे सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड केले, ज्या बार मालकांनी सांगितलं की सचिन वाझेनं आमच्याकडून एवढे पैसे घेतलेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या आधारे सगळा तपास सुरू होता। खरं तर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला होता त्या आधारे सुद्धा ईडीचा तपास सुरू होता आणि या संदर्भातला सगळा तपास जो आहे तो सीबीआय करत असल्यामुळे राज्य सरकारकडून काही कागदपत्र ही सीबीआयने ताब्यात घेतली आणि त्या अनुषंगाने सीबीआयचा सुद्धा तपास सुरू आहे। मात्र ईडीच्या तपासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आहे आणि याच मनी लॉन्ड्रिंगच्या मुद्द्याच्या आधारे पीएमएलए कोर्टाच्या अंतर्गत आता ही केस पुढच्या काळामध्ये चालू शकते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं सचिन वाझेचं स्टेटमेंट असेल, संजीव पलांडेचं असेल, कुंदन शिंदेचं असेल किंवा इतर बार मालक आणि या सगळ्या प्रकरणातले जे काही अधिकारी आहेत जे सोशल ब्रांच मध्ये काम करत होते, जे वसुलीसाठी त्यांना सुद्धा हे टार्गेट देण्यात आलेलं होतं असं काही तपासानंतर स्पष्ट झालेलं होतं। त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांची स्टेटमेंट त्याचबरोबर बार मालिकांचं स्टेटमेंट, या सगळ्या स्टेटमेंटच्या आधारे अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये असे कोणते मुद्दे ईडीच्या हाती लागलेले होते ज्या मुद्द्यांच्या आधारे अनिल देशमुख यांना वारंवार समन्स पाठवण्यात येत होतं। खरं तर मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर ईडीनं जवळपास 5 वेळा अनिल देशमुख यांना समन्स केलं, मात्र एकाही समन्सला ते हजर झाले नाहीत। मात्र काल अचानकपणे ते ईडीच्या कार्यालयामध्ये आले, त्यांचे वकील इंद्रपाल सिंग हे सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि 12 वाजल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली। त्याआधीच ईडीचे या सगळ्या प्रकरणाचे, ज्या अनिल देशमुख यांचा 100 कोटी वसुलीचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचे तपास अधिकारी तासीम सुलतान हे ईडीच्या कार्यालयामध्ये आधीपासूनच होते, मात्र अचानकपणे देशमुख हे चौकशीला हजर झाल्यामुळे त्यांनी सुद्धा चौकशीला सुरुवात केली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दिल्लीला वरिष्ठांना या सगळ्या संदर्भात कळवण्यात आलं आणि त्यानंतर ईडीचे झोनल डायरेक्टर पूर्वी जे होते आणि आता असिस्टंट डायरेक्टर या पदावरती ज्यांची दिल्लीमध्ये बदली करण्यात आलेली आहे ते सत्यव्रत कुमार हे रात्री उशिरा दिल्लीमधून मुंबईमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा चौकशीला सुरुवात केली। खरं तर सत्यव्रत कुमार यांचं मुंबईत येणं त्याच वेळी अनिल देशमुख यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार ही स्पष्टपणे जाणवत होती, मात्र 12 ते 1 वाजेपर्यंत अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती। अखेरीस 1 वाजता रात्री त्यांच्या अटकेबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला, अधिकृत घोषणा करण्यात आली आणि पीएमएलएच्या सेक्शन 19 अंतर्गत त्यांना ही अटक करण्यात असल्याचं ईडीने स्पष्ट केलं। मात्र या अटकेची नक्की कारणं काय आहेत, कारण अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट असेल, सचिन वाझेचं स्टेटमेंट असेल किंवा इतर लोकांची जे काही स्टेटमेंट असतील, त्यांनी जरी कोणतेही आरोप केलेले असले तरी मात्र सगळ्यात महत्त्वाचं ईडीला या सगळ्या संदर्भातली कडी जुळण्यासाठी पुरावे शोधणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे काही आतापर्यंत रेडीच्या दरम्यान ईडीने जप्त केलेले होते किंवा जे काही ताब्यात घेतलेले होते त्याच मुद्द्यांच्या आधारे अनिल देशमुख यांची ही अटक अतिशय महत्त्वाची मानली जाऊ शकते। सकाळी 10च्या सुमारास त्यांचं मेडिकल तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतर कोर्टात त्यांना हजर केलं जाईल। मात्र ईडी कडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या किती दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाते, कोणत्या आधारे मागणी केली जाते आणि आतापर्यंतच्या सगळ्या तपासादरम्यान कोणते असे मुद्दे आहेत जे स्पष्ट झालेले आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांचा रोल होता, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तसे पुरावे किंवा तशी माहिती कोर्टामध्ये ईडीने जर ठेवली तर मात्र देशमुखांच्या अटकेचे नक्की कारण काय आहेत हे स्पष्ट होईल। मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्याचा समावेश हा जवळपास स्पष्ट होतोय, कारण तशा पद्धतीचे स्टेटमेंट त्यांच्या विरोधामध्ये होता आणि काही ईडीच्या जे काही छापेमारी झालेली होती त्या छापेमारी दरम्यान सुद्धा काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या माध्यमातून पुरावे हे आलेले होते। सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतील ज्या काही शेल कंपन्या आहेत त्या सेल कंपन्यांच्या माध्यमातून नागपुरातल्या साई शिक्षण संस्था, ज्या शिक्षण संस्थेचे संचालक हे अनिल देशमुख आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्या शिक्षण
पतसंस्थेच्या बोर्डावरती आहेत। याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण झाली। शेल कंपन्यांच्या माध्यमातून या शाही शिक्षण संस्थेमध्ये पैसे वळवण्यात आले आणि त्या पैशांचा विविध कामांसाठी उपयोग होता, अशा पद्धतीचं ईडीच्या तपासामध्ये स्पष्ट झालेलं होतं। तसं पाहिलं तर ईडीने याआधी जप्तीची कारवाई केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्रकरणामध्ये दोषारोप पत्र आधीच दाखल करण्यात आलेलं आहे। जे अनिल देशमुख आणि इतर संजीव पलांडे किंवा कुंदन शिंदे हे जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि वरळीतला जो काही सुखदा इमारतला जो काही अनिल देशमुखांचा फ्लॅट होता तो सुद्धा ईडीने ताब्यात घेतलेला होता, सील केलेला होता। त्याच्याबरोबरच उरण मधली जी काही त्यांच्या मुलाच्या नावे असणारी जमीन होती, ज्या जमिनीच्या आधारे सुद्धा अशा काही बोगस ट्रान्झॅक्शन झालेले होते असा ईडीचा आरोप होता। त्या जमिनीच्या वरती सुद्धा जप्तीची कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली होती। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांची अटक ही एक मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल। मात्र देशमुखांच्या अटकेनंतर असे कोणते ग्राउंड्स आहेत ते त्यांच्या कोठडीची मागणी करतात आणि येत्या काळात देशमुखांच्या अटकेनंतर आणखी काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं